स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, हेही दिवस जातील. खरं तर दिवस हे जाण्यासाठीच असतात. सोबतीला फक्त सुखदुःख ठेवून जातात. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे आणि तुमची सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. श्री स्वामी चरणांच्या मी प्रार्थना करते. आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला घेवडीची भाजी. आपली घेवडी असते ना, साधी सोपी एकदम भाजी, झटपट कशी होते तेही तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आणि आज मंडळी, तुम्ही कसे आहात? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मजेतच राहा. कसलं टेन्शन नाही घ्यायचं, काय नाही घ्यायचं. उलट टेन्शन घेतलं ना की खूप काय आजारपणा येतात, हे येतात, ते येतात. मग त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. मस्त खायचं, मस्त पियायचं आणि स्वस्थ राहायचं. आणि आपलं साधी सोपी आपल्या रेसिपी असतात त्या पाहायच्या, करायच्या, मस्त राहायचं. कारण टेन्शन घेतल्यानं खूप आजार वाढतात, खूप आजार होतात, डोके दुखते, काय काय होतं, म्हणजे आपल्या शरीराचं ते चालूच असतं. त्याच्यामुळे चला आपण रेसिपी पाहूया. चला, आता मी घेतलेलं इथं कांदा आणि हा लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि हे बघा, ही घेवडी घेतलेली आहे, मी पाण्यात भिजत टाकलेली आहे. घेवडी मी साफ करून चांगली मोडून तोडून अशी घेतलेली आहे. त्याचे ते हे काढलेले आहेत. तुम्हाला माहितीच असेल ना घेवडी. आणि ही श्रावणी घेवडी आहे. गावठी घेवडी असते ना, श्रावणी घेवडी ती आहे. आणि त्या चपट्या अशा मोठ्या असतात ना, त्यातली नाही मी घेतली. त्याला काही एवढी टेस्ट नाही लागत. ह्या अशा बारीक असतात ना शेंगांसारख्या, ते घेतलेली आहे. आणि बटाटा, त्याच्यात एक बटाटा घातलेला आहे. म्हणजे बटाटा घातला ना की मस्त टेस्ट लागते आणि मस्त ती म्हणजे भाजी चांगली मिळून येते. चला पाहूया. आता मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे तापायला. आता आपण त्याच्यात तेल ओतूया. कढई ठेवलेली आहे तापायला आणि आता तेल घालत आहे मी. आणि मी राई घेतलेलं आहे. राई, जिरं, मसाले, हळद, गरम मसाला असं आपलं थोडं थोडं घालायचं आहे त्याच्यामध्ये. चला पाहूया. आता तेल तापलेलं आहे. आता आपण थोडंसं त्याच्यात जिरं घालूया, थोडीशी राई घालूया, किंचित घालायची राई, म्हणजे थोडं टेस्ट चांगली येते. आता चांगली तडतडलेली आहे. आता आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे ना, तो घालायचा आहे. थोडं लालसर झालं ना की मी आपला कांदा घालायचा आहे. मी एकदम बारीक असं चांगला फिरून घ्यायचा आहे. थोडा लालसर झाला ना, आपण लालसर होण्यासाठी मीठ घालायचं आहे, म्हणजे पटकन शिजतं. थोडं मीठ घालायचं म्हणजे लवकर कांदा शिजला जातो. लवकर कांदा शिजला जातो. चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. मीठ घातलेलं आहे, तो पटकन शिजेल कांदा. लालसर झाला ना, मसाले घालायचे. थोडा लालसर झालेला आहे. आता आपण त्याच्यात हळद घालूया. हळद घालायची आहे. थोडासा गरम मसाला, म्हणजे अर्धा टीस्पून घालायचा आहे, छोटा चम्मच. आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. जसं तिखट हवं आहे तसं. तिखट कमी हवं असेल तर कमी घालू शकता. आता आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून आम्ही जरा जास्तच घालते. आणि मस्तपैकी असं छान परतून घ्यायचं आहे.
पूर्ण तेलामध्ये विरघळला, मस्त तेल सुटलं. आता आपण ही घेवडी घालायची त्याच्यामध्ये. आता आपण ही घेवडी घालूया. अशी परतून घ्यायची. आता आपण कांद्यामध्ये थोडंच मीठ घातलं होतं ना, मग आता थोडं अजून घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. चांगली अशी परतून घ्यायची. त्याच्यात पाणी घालायचं नाही आहे, कारण पाणी घातलं ना मग ते पानसरसारखं लागतं. आता आपण वाफेवर शिजवून घेणार आहे. बारीक गॅस करायचं आहे आणि वाफेवर शिजवायचं आहे, कारण त्याच्यात बटाटा असल्या कारणाने भाजी मस्त एकजीव होते. दाखवते तुम्हाला. मस्त असं मीठ लावलेलं आहे. आपण झाकण ठेवायचं आहे त्याच्यात आणि गॅस बारीक करायचा आहे. आता 5 मिनटं शिजवून ठेवा. बटाटा घातल्यामुळे असं बटाटा कुस्करून घ्यायचा आहे मस्तपैकी त्या भाजीमध्ये. खूप छान टेस्ट येते त्याला, म्हणजे ती भाजी अशी एकजीव होते. मला थोडं खोबरं आहे ते मी त्याच्यावरनं असं फिरवते. नसलं तरी काय टेन्शन नाही, नाही घातलं तरी चालतं. आता माझ्याकडे होतं ना खोबरं, म्हणून मी हे असं वरनं घालते. हे आता असं मिक्स करायचं छानपैकी. थोडं खोबरं टाकलं ना, थोडं 1 मिनिट असं जरा ठेवायचं. बारीक गॅसच ठेवायचा. आज मी बनवलेला आहे भात बनवलेला आहे गरम गरम. आता ही मसूरची डाळ आहे गरम गरम. आपली मसूरची डाळ असते ना, त्याची डाळ बनवली. आम्ही वाटण वगैरे लावत नाही, बिन वाटणाची मसूरची डाळ करतो. आता चपात्या केलेल्या आहेत. चपात्या आमच्या दुपारच्याच आहेत, त्यात मी आता गरम करून आम्ही खाणार नाही. आम्ही जास्त काही म्हणजे असं करत बसत नाही, जे आहे तेच दाखवायचा प्रयत्न मी करते. रिद्धी काय करते? कसलं ही आता ही झोपून उठलेली आहे रिद्धी. आता तू झोपून उठलीस, मग तू उठणार कधी? आता परत झोपणार कधी रात्रीची? आता वाजलेले आहेत 9. आता रात्रीची झोपणार कधी आणि सकाळी परत लवकर शाळेत जायचे. उद्या हाफ डे का फुल डे? फुल डे आहे. हां, आता तोंड बिन धुतलं, आता जेवायला घे. जेवण वाढते. हा बघा, हा सिम्बा. ए सिम्बो, कसा बघतोय? काय करतो? भूक लागली सिम्बूला. सिम्बू, भूक लागली तुला? भूक लागला म्हणजे सिम्बूला भूक लागला. आवाज उठला. तुला भूक लागली. चला आपण मामाम खाऊया. तुझ्या मामाम कुठे आहे? मामाम कुठे तुझ्या? कुठे आहे? इथं आहे मामाम देऊ तुझ्या. चला मामाम देऊया. बघा वर बघतोय. सिंबू, माम देऊ. भूक लागलाय. बरोबर त्याला समजतं, बरोबर आपल्या ताटाकडे जाणार, बरोबर हे करणार. आणि त्याला जेवण देते. तुम्हाला मग बघा, बटाटा घातल्यामुळे असं बटाटा कुस्करून घ्यायचं आहे मस्तपैकी त्या भाजीमध्ये. खूप छान टेस्ट येते त्याला, म्हणजे ती भाजी अशी एकजीव होते. मला थोडं खोबरं आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता उद्या आहे अमावास्या. सगळं माझं जेवण झालेलं आहे.
अर्ध्या तासच मी जेवण केलेलं आहे फटाफट. इकडं भाजी केली, डाळ होती आमची दुपारचीच तीच गरम केली, भात बनवला, इकडे चपात्या गरम केल्या, भाजी वगैरे साफ करून ठेवली आणि हिला उठवली, हिला तसं हे केलं. आणि सिंबाला बघा जेवण घातलेलं आहे, तो आता जेवतो आहे. आता हिला सांगते जेवून घे, थांब म्हणते थांब. अशा प्रकारे ही आमची दिवसभराचं काय चाललेलंच असतं. त्याच्यामुळे कसं तुम्हाला तुमच्याबरोबर बोलता येत नाही. आता उद्या आहे अमावास्या, उद्या मंगळवार आहे. मग तुम्ही अमावास्याला काय करता? आता मी जे करते, आम्ही जो करतो तो तोडगा तुम्हाला सांगते. कारण खूप चांगलं असतं अमावास्याला घरात असं करायचं. आता काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता दर अमावास्या ही महिन्याला येते आणि महिना संपायच्या टायमाला अमावास्या येते. आता हे अमावास्याला कसं आम्ही स्वामींच्या केंद्रात जातो. आपल्याला काय करायचं नाही, कोणाचं काय करायचं नाही. आपल्या घरात सुखशांती यावी, जी नकारात्मक शक्ती आहे, नकारात्मक ही गोष्ट आहे ती बाहेर जावी, सकारात्मक गोष्ट आतमध्ये यावी, अशा प्रकारे. म्हणून एक नारळ घ्यायचा आहे, नारळावरती कापूर, आपला भीमसेन कापूर असतो ना, तो ठेवायचा आहे नारळावरती आणि तो कापूर पेटवून नारळावर ठेवायचा आहे. आणि पूर्ण घराच्या आतमध्ये जे आपलं सगळं कोणे असतात ना, पूर्ण फिरून घ्यायचं आहे 3 वेळा आणि स्वामींचं नामस्मरण करत करत हा तोडगा करायचा आहे. बघा तुम्हाला खूप फरक पडेल, आम्हाला पडलेला आहे. चला आता मी रजा घेते आणि तुम्हाला हा तोडगा सांगायचा होता म्हणून मी तुमच्याशी शेअर केला. बघा तुम्हाला पटतोय का. आणि आता मी रजा घेते. चला, श्री स्वामी समर्थ. आणि लाईक शेअर्स करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.